ऑर्थोपासून आहे ती मला अशी ती मला अशी म्हणती म्हणजे मला लाजल्याच होतं जरा मेरे खूबसूरती का लाज लहानपणापासून दाखवली हो लय पैसे दिले हो लय पैसे कमवून दिले हो तिला पण गोळा प्रकाश काय पडेल ना अजून का होत चाललो आईला घरची वाटणार घरची मला लागली साबण बंद करतो आता साबणाचा कलर गेला मग माझा कलर काय जायना रेकॉर्डिंग चालू करा ऑर्थो म्हणजे काय एका वेल मॅच्युअर ह्युमन बॉडी मध्ये 206 हाडं आणि 360 जॉईंट असतात याचं कोणतंही दुखणं कोणताही त्रास कोणताही वेदना असू द्या त्या आजाराला किंवा वेदनेला ऑर्थोचा आजार असं म्हणतात आणि त्याचं निवारण करणाऱ्या माणसाला किंवा डॉक्टरला ऑर्थोपेडिक डॉक्टर असं बोलतात तर हे सक्सेस ऑर्थो नावाचं प्रोडक्ट आहे हे काय करतं सांगितल्याप्रमाणे 206 हाडं आणि 360 जॉईंट याचं कोणतंही दुखणं असू द्या याचा रामबाण उपाय म्हणजे हे प्रोडक्ट आहे सक्सेस ऑर्थो आता तुमच्या डोक्यात प्रश्न असा आला असेल की हे प्रोडक्ट नक्की घ्यायचं कोणी या आजाराला बळी कोण पडतं याचा कस्टमर बेस कोण आहे याचा क्लायंट बेस कोण आहे तर लक्ष देऊ नाही का ज्या घरामध्ये लेडीज असते लेडीज डिलिव्हरी होऊन पुढे जाते डिलिव्हरी व्हायच्या अगोदर पोटामध्ये बाळ असताना काय खायला पाहिजे हे जर त्या लेडीजला माहिती असेल किंवा माहिती नसेल तरी पण ती लेडीज पोषक आहार पौष्टिक आहार सकस आहार घेऊ शकत नाही आणि प्रॉपर आहार न घेतला गेल्यामुळे पोटातल्या बाळाला जेव्हा कॅल्शियमची गरज पडते तेव्हा पोटातलं बाळ आईच्या हाडांमधून किंवा कार्टिलेज मधून कॅल्शियम घेऊन स्वतःची पूर्तता करतं म्हणून डिलिव्हरी झाल्यानंतर काही दिवसानंतर लेडीजचा खुबा दुखणे कंबर दुखणे हातपाय दुखणे हा त्रास त्यांना चालू होतो याचा अनुभव तुम्हाला पण आहे मला पण आहे कारण त्या फेज मधल्या लेडीज तुमच्याही घरी आहेत माझ्याही घरी आहेत कारण बाळाने कॅल्शियम काढून घेतलेलं असतं दुसरी गोष्ट ज्या लेडीजला सिझरिंग होतं सिझर म्हणजे पोट फाडून बाळ काढावं लागतं त्यावेळेस त्या बाईच्या मणक्यामध्ये इंजेक्शन दिलं जातं तिथून पुढे स्पॉन्डिलायसिस बाई मणक्याने आदळून जाते तिसरी गोष्ट जी व्यक्ती कंटिन्यू 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर घेऊन फिरत असते त्या व्यक्तीला सकाळी उठल्यानंतर विचारा त्रास काय होतो ती व्यक्ती चांगल्याने गोड शब्दात सांगू शकते त्रास काय होतो ते पुढची गोष्ट आपण भारतामध्ये राहतो भारतामध्ये तकरीबन 86% जनता ही शेती आणि पूरक व्यवसायावरती डिपेंड आहे आणि 74% जनता ही बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखाली राहते यात तुम्ही पण येता आणि मी पण येतो आणि आपण लोक वयाच्या स्टार्टिंगपर्यंत काबाड कष्ट केल्यामुळे त्या देहाचा काय खुळगुळा होणार आहे हे पण मी नव्याने सांगायची गरज नाही आणि पुढचा भाग आपण मेडिकल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर आपल्या वयाच्या 35 पर्यंत 38 पर्यंत आपल्या शरीरामध्ये होणारी जीन्स भरून काढायची ताकद आपल्या बॉडीमध्ये असते पण एका वयानंतर ही ताकद कमी आणि एका एज नंतर ही ताकद पूर्णपणे संपून जाते म्हणून कालांतराने हाडे ठिसूळ होणं किंवा दात पडणं हा त्रास चालू होतो कारण शरीरामध्ये होणारी जीन्स भरून काढायची ताकद आपली कमी होत जाते आता तुम्ही मला एक सांगा असं कोणतं घर आहे ज्या घरामध्ये लेडीज नाहीये असं कोणतं घर आहे ज्या घरामध्ये 2 व्हीलर नाहीये असं कोणतं घर आहे ज्या घरामध्ये 35च्या पुढची लोक नाहीयेत असं कोणतं घर आहे ज्या घरात लोक कष्ट करत नाहीयेत म्हणजेच काय असं कोणतंच घर नाहीये म्हणजेच काय माझ्या प्रोडक्टची गरज ही प्रत्येक घराला नाहीये तर घरातल्या प्रत्येक माणसाला माझ्या प्रोडक्टची गरज आहे मग तुम्ही आता असं म्हणाल की याची गरज खूप लोकांना आहे पण मी हेच प्रोडक्ट का घ्यायचं तो मी हेच प्रोडक्ट का घ्यायला पाहिजे मार्केटला खूप सारे ऑप्शन असताना मी हेच का घेऊ याचं उत्तर असं आहे की मला मार्केटच्या प्रोडक्ट बद्दल बोलायचं नाहीये पण मला माझ्या प्रोडक्ट बद्दल बोलायचं आहे लक्ष देऊ नाही का माझं प्रोडक्ट जेव्हा तुमच्या पोटामध्ये जाणार जेव्हा तुम्ही इंटेक करायला सुरुवात करणार माझं प्रोडक्ट पोटामध्ये गेल्यानंतर 5व्या 7व्या 10व्या ते 12व्या दिवशी तुम्हाला तुमच्या दुखण्यातून मुक्त करणार माझं प्रोडक्ट पोटामध्ये गेल्यानंतर 5व्या 7व्या 10व्या ते 12व्या दिवशी तुम्हाला तुमच्या दुखण्यातून मुक्त करणार आता तुमच्या डोक्यामध्ये 2 प्रश्न आले मी 5 7 10 12 टप्पे का वापरतो तर याचं कारण असं आहे की वय वर्ष 35 असेल 38 असेल तर 5व्या 7व्या दिवशीच तुम्हाला फरक पडतो पण वय वर्ष 90 मध्ये असेल एखादे आजोबा किंवा आजी अंतर्गत घेऊन पडले असतील तर ते पण उठतील चालतील सगळे विधी स्वतः जाऊन करतील पण त्यांना मात्र 12 ते 15 दिवस लागू शकतात कारण त्यांचा आजार प्रचंड जुना आहे पुढची गोष्ट तुझ्या डोक्यात आणखी असा प्रश्न येतोय की मी त्या छातीटोपपणे कसं काय सांगू शकतो की फरक पडतोच म्हणून याचं उत्तर असं आहे की तुम्ही आणि मी आज उंदीर नाही की आपलं ते ट्रायल चाललाय तर हे प्रोडक्ट येऊन 5 वर्ष जुनं हे प्रोडक्ट आहे मागच्या 5 वर्षामध्ये कंपनीनं आणि मागच्या 2 वर्षांपासून मी स्वतः आम्ही असे काही रिझल्ट घेतले ज्या ठिकाणी मेडिकल सायन्स बंद पडलं होतं त्या ठिकाणचे पुढचे रिझल्ट पण आम्ही घेतलेले असल्यामुळे मला आता सांगायला भीती वाटत नाही फरक पडतोच म्हणून
पुढचा भाग तुमच्या डोक्यात आणखी एक प्रश्न असा तयार होतो की इतक्या लवकर रिझल्ट येतो ह्या प्रोडक्टचा, तर नक्की या प्रोडक्ट मध्ये काय, स्टेरॉइड, केमिकल, पेनकिलर? कारण ते असेल तर तुम्ही पण घेणार नाही, मी पण घेणार नाही, कारण का हे आपल्या शरीराला घातक असतं. पण मला एक सांगा, स्टेरॉइड बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? स्टेरॉइड जर तुम्हाला माहिती नसेल किंवा स्टेरॉइड जर तुमच्या बॉडीवरती इंजेक्ट केलं किंवा इनटेक केलं तर स्टेरॉइड तुमच्या बॉडीवर किती वेळामध्ये इफेक्ट दाखवतं हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर मी सांगतो, स्टेरॉइड तुमच्या बॉडीवर इंजेक्ट केलं किंवा इनटेक केलं तर स्टेरॉइड तुमच्या बॉडीवर विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये इफेक्ट दाखवायला सुरुवात करतं. हे तुम्हाला माहिती नसेल तर मी उदाहरण देऊन सांगतो. बघा, खूप कंटाळा आला, खूप नैराश्य आलं, खूप बोर झालो तर आपण चहा किंवा कॉफी घेतो आणि चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर किती वेळात तरतरी येते, तर शेवटचा घोट संपायच्या आतमध्ये आपण रिफ्रेश झालेलो असतो, राईट? दुसरी गोष्ट, आपण उपवास पकडला तर उपवास पकडल्यानंतर आपण दिवस संध्याकाळपर्यंत कोमेजून जातो आणि नंतर आपण अर्धी चपाती एक चपाती पोटामध्ये गेली की आपण परत एनर्जाइज होतो. म्हणजेच काय, ज्या ज्या गोष्टी आपण इंटेक करतो ऊर्जेचा स्त्रोत म्हणून, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्टेरॉइड आहे. पण ते नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, अंगीभूत आहे, इनबिल्ट आहे, म्हणून कुठला साईड इफेक्ट होत नाही. ह्याच्यावर मला सांगायचं काय होतं की स्टेरॉइड तुमच्या बॉडीवर विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये इफेक्ट दाखवतं, हे मला सांगायचं होतं. पुढची गोष्ट, पेनकिलर आहे का? तर बघा, पेनकिलर, तुमची कंबर दुखते, पाठ दुखते, मान दुखते, तुम्ही एखादी पेनकिलर घेता, कॉम्बिफ्लॉम एनासिड, ते घेतल्यानंतर किती वेळ फरक पडतो? अर्धा तास, एक तास. तर माझं प्रोडक्ट अर्धा तास, एक तास, 5 तास, 10 तास, 20 तास कुठलाही रिझल्ट दाखवत नाही. माझं प्रोडक्ट 2-3 दिवसानंतर रिझल्ट दाखवायला सुरुवात करतं. म्हणजेच नो स्टेरॉइड, नो केमिकल, नो पेनकिलर. पण तुम्ही आता असे म्हणता, मी आता एक तोटी सांगतोय तर माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा का? तर नका ठेवू माझ्या बोलण्यावरती विश्वास. या प्रोडक्टला भारताची राजमुद्रा असलेलं इंडियन गव्हर्नमेंट लॅबने प्रमाणित केलेलं सर्टिफिकेट आहे आणि सर्टिफिकेट माझ्या खिशात नाही, तर आम्ही कम्प्युटर साईटवर मी अपलोड केलेलं आहे. हे कोणीही चेक करू शकतं. सरकारने सांगितलं असा ह्याच्यामध्ये कुठला घटक नाहीये जो घटक होऊन माणसाला तो घटक माणसाला आरोग्याला अपायकारक आहे किंवा हानिकारक किंवा माणूस दगावू शकतो, असा कुठलाही घटक त्याच्यामध्ये नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही आता असे म्हणाल की हे प्रोडक्ट मी किती दिवस खायला पाहिजे? त्याचं उत्तर असं आहे, हे प्रोडक्ट कुठल्याही प्रकारचं मेडिसिनल प्रॉपर्टी नाहीये, हे प्रोडक्ट कुठल्याही प्रकारचं आयुर्वेदिक प्रॉपर्टी नाहीये. हे प्रोडक्ट फूड सप्लिमेंट प्रॉपर्टी असल्यामुळं तुम्ही किती दिवस खायचं याचा दावा मी पण करू शकत नाही, तुम्ही करू शकत नाही. दुखायचं बंद झालं, तुम्ही खायचं बंद करू शकता. येता कधीचं प्रोडक्ट तुम्हाला परत दुखायला सुरुवात झाली तर तुम्हाला प्रोडक्ट परत खायची गरज पडू शकते. अँड ऍपल अ डे किप्स अ डॉक्टर अवे. रोज एक सफरचंद खाल तर डॉक्टर पासून लांब राहाल. त्याच प्रकारे हे पण एक फूड सप्लिमेंट आहे, तुम्हाला वारंवार खायची गरज पडू शकते. पण तुमच्या डोक्यात आणखी एक प्रश्न तयार होतो, जर मी प्रोडक्ट खूप दिवस खाल्लं तर मला कुठला साईड इफेक्ट होऊ शकतो का? कारण लोकांची धारणा अशी असते, मला इफेक्ट नाही पडला तरी चालेल, पण मला साईड इफेक्ट नाही व्हायला पाहिजे, राईट? तर मला एकच सांगायचं तुम्हाला, शाकाहारी अन्न खाल्लं तर 4 तासामध्ये पचन पावतं, मांसाहारी अन्न खाल्लं तर 7 ते 8 तास लागतात पचन व्हायला. खाल्लेलं अन्न 12-13 तास जर पोटामध्ये ऍज इट इज राहिलं तर मात्र ते अन्नाचं आपल्याला अपचन होतं, जळजळ होते, मळमळ होते, उलटी होऊ शकते, जुलाब होऊ शकतात. आणि खाल्लेल्या अन्नाचं 18-20 तास जर पोटामध्ये ऍज इट इज राहिलं तर मात्र ते अन्नाचं विष तयार होतं, आपण त्याला फूड पॉइझन म्हणतो आणि ते इंटेस्टाईन जाळत चालतं. मला सांगायला भारी वाटतं, माझं प्रोडक्ट हार्डली 1.5 मिनिटामध्ये पूर्ण पाण्यामध्ये विरघळून जातं. जर हे प्रोडक्ट पाण्यातच राहत नाही, तुमच्या रक्तात राहणार नाही, रक्तात राहत नाही, तुमच्या बॉडीत राहत नाही आणि बॉडीत राहत नाही तर दूरपर्यंत साईड इफेक्टचा काडी मात्र संबंध नाही. जी चपाती मी रोज एनर्जी म्हणून खात असतो ती चपाती मी पाण्यामध्ये टाकली तर पाण्यामध्ये टाकल्यानंतर चपातीच्या तुकड्याचं विघटन होण्यासाठी 3 तास लागतात. माझं प्रोडक्ट 1.5 मिनिटात पूर्ण पाण्यामध्ये विरघळून जातं. माझं प्रोडक्ट खाऊन जर एका तासाने कोणी पीएम केलं किंवा पोटाचं जर सगळं स्कॅन केलं तर पोटामध्ये चुकून पण तुम्हाला माझं प्रोडक्ट कुठेही सापडणार नाही. पुढचा भाग असा, तुम्ही आता असे म्हणाल, अरे वा छान, साईड इफेक्ट नाही, स्टेरॉइड नाही, केमिकल नाही, पेनकिलर नाही, गव्हर्नमेंट सर्टिफाईड प्रोडक्ट आहे, हायली डिमांडेड आहे, हायली रिझल्ट ओरिएंटेड आहे, मी स्वतः घ्यायला, घरामध्ये द्यायला, नातलगांना द्यायला, आई वडिलांना द्यायला किंवा मी स्वतः घेऊन याचा बिझनेस करायला काही अडचण नाहीये. पण आणखी एक प्रश्न डोक्यामध्ये येतो, कोणता येतो की उद्या जाऊन त्याच्या प्रोडक्टची क्वालिटी चेंज झाली तर काय करायचं? कारण क्वालिटी मॅटर्स. तर सांगायला मला भारी वाटतं, इथं बघा एखादं हॉटेल असेल तर हॉटेलमध्ये 2 माणसं महत्वाची असतात. एक म्हणजे हॉटेलचा मालक जो पैसे गोळा करतो आणि दुसरा म्हणजे आपला कुक किंवा आचारी जो डिश बनवतो. उद्या मालक जर आजारी पडला तर मालकाच्या ऐवजी आई, वडील, बहीण, भाऊ कोणी पैसे गोळा करायला, पण आचारीचा आजारी पडला तर मात्र हॉटेल बंद ठेवावं लागेल तोपर्यंत, जोपर्यंत तो बरा होत नाही तोपर्यंत. आणि मला सांगायला गर्व वाटतो, माझ्या प्रोडक्टचा कुक, माझ्या प्रोडक्टचा आचारी, माझ्या प्रोडक्टचा मॅन्युफॅक्चरर आणि माझ्या कंपनीचे मालक ही एकच व्यक्ती आहे. हे माझ्या कंपनीचं स्वतःचं प्रोडक्ट आहे. हे स्वतःचं प्रोडक्ट असल्यामुळं या प्रोडक्ट मध्ये चेंजेस व्हायचे चान्सेस हे नाहीच्या बरोबर आहेत. मागच्या 5 वर्षामध्ये कधी चेंजेस झाले नाही, पुढच्या 50 वर्षामध्ये कधी चेंजेस होणार नाही, कारण हे प्रोडक्ट आपल्या स्वतःचं प्रोडक्ट आहे.
हे प्रोडक्ट हे अशा बॉक्समध्ये प्रोडक्ट येतं. त्या प्रोडक्टमध्ये 60 सॅचे असतात इनो सारख्या आणि प्रत्येक सॅचेमध्ये 4 ग्रॅमची पावडर असते. त्याच्यामध्ये मेथ्यांचं प्रमाण जास्त आहे. मेथ्या इज रिचेस्ट सोर्स ऑफ कॅल्शियम. मेथ्या, शंखपुष्पी, आवळा, बेरडा, बेल, जायफळ, कुटकी, हांजोड अशा प्रकारचं अशा जडीबुटींचं प्रपोर्शन करून मिश्रण करून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. हे प्रोडक्ट कसं इंटेक करायचंय ते तुम्ही ज्यांच्याकडून घ्या त्यांच्याकडून माहिती करून घ्या. इट्स ऑल अबाउट ऑर्थो प्रोडक्ट. थँक्यू व्हेरी मच. किरण नाईक साइनिंग आउट.